आता आपली पुढची रेसिपी काय आहे? पुढची डोशाचा एक प्रकार आहे सुरनळी म्हणून. सुरनळी. ओके, त्याचं साहित्य मला सांगता काय? तांदूळ 1 वाटी, अर्धा वाटी उडदाची डाळ, पोहे 1 मूठ ॲक्च्युली, दही, पोहे आणि उडदाची डाळ भिजवण्यापुरतं दही, ओके, खोबरं 1 वाटी, गूळ अर्धा वाटी, हळद पावडर थोडंसं म्हणजे, आणि मेथीचे दाणे 1/4 टीस्पून, ओके, आणि मीठ चवीनुसार. मीठ. गूळ पण हवं तर जास्त घालू शकतो, कोणाला गोड हवं आवडीप्रमाणे. ओके, हे तांदूळाचं काय केलंय? काय पाण्यात काय भिजवून ठेवलं ते? हा, हे 4 तास पाण्यात भिजवायचे तांदूळ, आणि उडदाची डाळ पण 4 तास दह्यामध्ये भिजवायची. पण 4 तासापूर्वी तुम्ही हे जे भिजवलं होतं, दह्यामध्ये पोहे आणि उडदाची डाळ आणि थोडेसे आपण त्यात काय मेथीचे दाणे टाकलेले आहेत. हे 4 तासापूर्वी भिजवलेलं आपण वर काढलेलं आहे. आणि आता काय करायचं मला सांगा? आता हे सगळं आपल्याला मिक्सर मध्ये वाटायचंय. ओके, मग सगळं आधी एकत्र करायला लागेल ना आपल्याला? तांदूळ पण हवे. हो, सगळं एकत्र करू सगळं. ओके, पोहे, उडदाची डाळ, मेथीचे दाणे आणि दही असं आपण याच्यात आहे. आता हे आपण तांदूळ ह्याच्यातच आता आपण खोबरं पण घालायचं. ओके, खोबरं चवीप्रमाणे. हा, आणि गूळ सुद्धा आवडीप्रमाणे. जे ज्यांना जास्त गोड पाहिजे त्यांनी जास्त गोड घाला, ज्यांना कमी गोड पाहिजे त्यांनी कमी गोड करा. आणि हळदीची पावडर बस. हा, आणि मीठ. ओके, आता हे सगळं बारीक वाटून घ्यायचं. हे सगळं आपल्याला मिक्सरला घालायचं, हो ना? आणि मिक्सर मधून बारीक एकदम पातळ करून घ्यायचं. आणि मग आपण त्याचे ऍक्च्युली सुरनळ्या. ओके, आता आम्ही हे मिक्सर मधून काढून घेतो. खरं म्हणजे मिक्सरकडे जायची गरजच नाही, कारण आम्ही ऑलरेडी मिक्सर मधून काढून आणलेलं आहे. फक्त काय करायचं ते तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही हे सगळं उद्योग केला. मिक्सर मधून सगळं काढलं बाहेर की हे असं दिसतं. ओके, आता काय करायचं मला सांगा? आता आपण ह्याला तेल लावलेलं आहे पॅन फ्रायला. आता याच्यावर आपण घालायचं. आता आपण ह्याचं सुरनळी काढायची. त्याला तेल थोडंसं सोडायला हवं होतं. साईडने घालू का? साईडने. बस. आता आपण त्याच्यात काय करणार आहोत? आता ह्याच्यात आपण खोबरं आणि गुळाचं मिश्रण करूया. बर, एक उपप्रकार दाखवतो तुम्ही जाता जाता. हा, त्याच्यात गूळ घाला. हा मेल्ट झाल्यानंतर मग ह्याच्यात मग हे घालूया. मोठा करू दे. हो, तो पण हा झालाय का बघूया आपण. दिसतो तरी आहे. नाही, थोडं होऊ दे. हे मंद गॅसवरच करायचं असतं का? ओके, खोबरं घालू? हो, घाला. लागेल. हे तुम्ही आता सारण करून घेतलं? सारण केलं. आता ते मग डोसा काढल्याने त्याच्यात भरायचं. ओके, म्हणजे मसाला डोसा एक आपण करतो मसाला. हा, तो तिखट असतो, हा गोड आहे. बंद करू का? बंद करा. हे आपलं होत आलंय का? हो, आता झालंय. आपण उलटवूया. ओके, आपली सुरनळी तयार झाली का? हो, आता ही सुरनळी तयार झाली. ओके ओके ओके. आता काय करणार? ह्याच्यातच अजून एक प्रकार होतो. आता आपण हे जे सारण, म्हणजे आपण हे असंही खाऊ शकतो? हो, हे असंच खायचं असं सुरनळी म्हटलं तर. ओके, पण हा एक डोशाचा प्रकार आहे जो आता आपण हे बॅटर वेगळं आहे आपलं, पण हे घालून होऊ शकतं. म्हणजे अच्छा, म्हणजे आता हे तुम्ही जे पुरवण्यात ते तुम्ही ह्याच्यात घालणार. म्हणजे थोडक्यात मसाला डोसा जसा होता, हा गोड डोसा म्हणजे हा साधा डोसा झाला, हा आता गोड डोसा झाला. ओके, गुळ डोसा म्हणायला हरकत नाही. ओके, आता ह्याच्यात तुम्ही ते घालणार सारण. ओके, क्या बात आहे. एकाच ह्याच्यात एकाच पिठामध्ये दोन्ही गोष्टी होऊ शकतात. एक साधा डोसा किंवा तुम्ही काय म्हणता सुरनळी आणि गुळनळी दोन्ही होऊ शकतात. चांगलं आहे ना, नवीन प्रकार शोधला आज आपण. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती, असे वेगवेगळे आपण प्रयत्न करत असतात. साहित्य आणि कृती तुम्ही जर तिरक्या अक्षरात नेहमीच लिहित असेल तर जरा उभ्या अक्षरातल्या वेगळा प्रकार आहे ना, वेगळी स्टाईल आहे.
या लिहून. सुरनळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी भिजवलेले तांदूळ, 1 वाटी भिजवलेली उडीद डाळ, पोहे, दही, 1 वाटी सुकं खोबरं, गूळ, हळद, मेथीचे दाणे आणि मीठ. कृती: तांदूळ 4 तास भिजवून घ्यावेत. भिजवलेल्या उडीद डाळीमध्ये अर्धा तास आधी भिजवलेले पोहे, मेथीचे दाणे आणि दही घालावं. वाटताना उडीद डाळीच्या मिश्रणामध्ये भिजवलेले तांदूळ, सुकं खोबरं, गूळ, हळद, मीठ आणि पाणी घालून सरसरीत वाटावं. फ्रायपॅनला तेल लावून त्यावर तयार बॅटरचा डोसा पसरून घ्यावा. पॅन मध्ये थोड्याशा तुपावर गूळ आणि सुकं खोबरं भाजून पुरण तयार करावं. हे पुरण डोशामध्ये घालावं आणि रोल करून सुरनळी सर्व्ह करावी.